नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा कापसाची विक्री। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा कापसाची विक्री। पण डिसेंबर महिन्यात जर आपण कापसाची विक्री थांबवली तर आपल्या सारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीने होईल या ठिकाणी फायदा। आता हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आणि यात सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% थांबवा कापसाची विक्री। पण डिसेंबर महिन्यात जर आपण कापसाची विक्री थांबवली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाची पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा भाव हा 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। आणि आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा असतो, म्हणून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कापूस मार्केट बंद असते। म्हणजे इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जास्त तेजी पण येणार नाही आणि जास्त मंदी पण येणार नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील कापसाचा बाजारभाव प्रचंड वाढेल अथवा घटेल अशी शक्यता नाही। पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट, यंदाच्या वर्षी देशात शिल्लक साठा नसल्यास जमा आहे। आणि याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजारभाव फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात सुरुवातीला 8,000 आणि त्यानंतर 8,500 व त्याही पल्ल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको। मग एवढी तेजी येणार तर सध्या कापसाचा भाव का दबावात आहे तर लक्षात घ्या, सध्या 2 लाख गाठीच्या आसपास कापसाची आवक व्हायली आणि जी आवक व्हायली तेवढ्यात तर सगळ्यांचं ॲडजस्ट व्हायले, म्हणून मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईना झाली आणि ह्याच्यामुळे सध्या कापसाच्या भावात तेजी दिसत नाही। पण 1 ते 1.5 महिन्यानंतर मात्र मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावात 100% तेजी येऊन कापसाचा भाव सुरुवातीला 8,000 आणि त्यानंतर 8,500 पार जाणार आहे। म्हणूनच सध्या जो कापसाचा भाव 6,900 ते 7,300 दरम्यान एवढ्या खाली कापसाची विक्री करू नका। थोडं थांबा, थोडी कळ सोसा, भविष्यात तुम्हाला कमीत कमी क्विंटला मागे 1,000 रुपयाचा फायदा होईल, ही या ठिकाणी असणारी सर्वात यथार्थ स्थिती आहे। म्हणून आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण जर थांबू शकत असाल तर थांबा, तुम्हाला नक्कीच होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात कसा राहील कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।